तर आपल्याबरोबर आहेत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आपल्याबरोबर आहेत। नितेश राणे जी खूप खूप अभिनंदन आधी सुरुवातीला आणि काय तुमची प्रतिक्रिया पहिली? मनापासून धन्यवाद। मला निश्चित पद्धतीने समाधान वाटतो की माझ्या राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही माझ्या उपमुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकलेली आहे आणि त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्राच्या, माझ्या कोकणाच्या आणि सामान्य जनतेचा विकास निश्चित पद्धतीने करू शकेन अशी संधी मला दिलेली आहे आणि या संधीचं सोनं मी माझ्या कामाच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करेन। नितेश, तुम्ही ज्या भागाचं प्रतिनिधित्व करता तिथली ही महत्त्वाची खाती आहे, त्या भागाच्या दृष्टीने तुमचं काय विजन आहे? आज सामान्य मच्छीमार किंवा मत्स्य व्यवसाय असेल, आंबा, काजू या सगळ्याच्या वर आमच्या कोकणाचं अर्थकारण अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये आता मला बंदर विकास जबाबदारी दिली आहे, मत्स्य व्यवसायाची जबाबदारी दिली आहे। या माध्यमातून मी माझ्या जनतेचा सर्वांगीण विकास, त्यांचं दरडोई उत्पन्न या सगळ्या बाबतीमध्ये मी फार बारकाईने काम करू शकेन आणि ती संधी माझ्याकडे आता चालून आलेली आहे। असंख्य महत्वाची बंदरे आज माझ्या कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रामध्ये आहे, ज्याच्यामुळे माझ्या राज्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळू शकते आणि म्हणून मला ही फार मोठी संधी माझ्या हातात आलेली आहे आणि मी प्रामाणिक पद्धतीने या दिलेली संधीचं सोनं करीन एवढा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देईन। नितेशजी, हे खाते वाटप जाहीर झाल्यानंतर आणि हे खाते विशेषतः तुमच्याकडे आल्यानंतर राणे साहेबांशी तुमचं काही बोलणं झालंय का? त्यांच्याही अनुभवाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो? हो, निश्चित पद्धतीने, कारण का ते जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हाही त्यांना मत्स्य व्यवसाय खात्याची जबाबदारी मिळाली होती आणि त्यांनी फार मोठं काम या खात्यामध्ये केलेलं, त्यांना या खात्याचा फार मोठा अभ्यास आहे आणि म्हणून त्यांच्या अनुभवाचा फायदा मला माझ्या खात्याचं काम करताना निश्चित पद्धतीने मिळेल। पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुमचं आणि धन्यवाद प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल। राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालंय आणि यामध्ये तीनही पक्षांमध्ये वजनदार खात्यांचा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। खाते वाटप कसं जाहीर झालेलं आहे पुन्हा एकदा पाहूया। वजनदार खाती भाजपकडे आहेत आणि यामध्ये विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं कायम आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण खातं, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम आहे। इतर खाते वाटपही आपण पाहूया। काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे, त्यांच्याकडे काही महत्त्वाची मंत्री पदं देण्यात आलेली आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल, तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा, कृष्णा खोरे विकास मंत्रालय, हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं कायम आहे, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण, गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा, तर गुलाबराव पाटील हे पाणी पुरवठा मंत्री असणार आहेत।